नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम जून 2025 रोजी झालेली पेपर 2 मधील मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 70, सुमिती अभंग या भावकाव्याचा आविष्कार पुढीलपैकी कोणी केला आहे? पर्याय आहे शरयूशाह, चतुरा साहूजी, गोविंद कटके, लेला शाह। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोविंद कटके। प्रश्न क्रमांक 71, पुढीलपैकी रुय्यकाचा ग्रंथ कोणता? पर्याय आहे साहित्य मीमांसक, अलंकार रत्नाकर, काव्यदर्श, काव्य अलंकार सारसंग्रह। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, साहित्य मीमांसा। प्रश्न क्रमांक 72, प्रतिभा ही नैसर्गिकी असली तरी ती श्रुत व अभियोग यांनीही साध्य करता येऊ शकते असे कोणी म्हटले आहे? पर्याय आहे रुद्रडक, हेमचंद्र, अभिनवगुप्त, दंडी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दंडी। प्रश्न क्रमांक 73, कवीच्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजनेला प्रतिभास निबंधन असे कोणी म्हटले आहे? पर्याय आहे जगन्नाथ, वामन, राजशेखर, क्षेमेंद्र। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजशेखर। प्रश्न क्रमांक 74, नाट्यात रसामुळे भावांची निष्पत्ती आहे की भावांमुळे रसाची निष्पत्ती आहे असा रसविषयक प्रश्न कोणत्या मीमांसकाने मांडला आहे? पर्याय आहे श्री शंकुक, भरत, अभिनवगुप्त, भट्टकोत। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भरत। प्रश्न क्रमांक 75, वस्तुध्वनी आणि अलंकारध्वनी हे दोन्ही प्रकार लौकिक आहेत कारण वस्तुध्वनी आणि अलंकारध्वनीतील भाव शब्दांची वाच्य होऊ शकतो। पर्याय आहे संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संपूर्ण विधान बरोबर। प्रश्न क्रमांक 76, सह्याद्री वर्णनकार खंडोबासांनी पुढीलपैकी कोणती लिपी निर्माण केली आहे? पर्याय आहे सुंदरी, सुभद्रा, सकळा म्हणजे सकळी, वज्र। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सकळा, सकळी। प्रश्न क्रमांक 77, ज्ञानेश्वरीत कर्म आहे पण कर्माची कटकट नाही, भक्ती आहे पण ती भोळी भाबडी नाही, ज्ञान आहे पण ते केवळ शब्दज्ञान नाही, हे विधान कोणी केले आहे? पर्याय आहे ह श्री शेणोलीकर, ल रा पांगारकर, रा द रानडे, शंभा दांडेकर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ल रा पांगारकर। प्रश्न क्रमांक 78, सुफी संप्रदाय तत्वज्ञान आणि कार्य या ग्रंथाचे लेखक कोण? पर्याय आहे सेतू, माधवराव पगडी, यू म पठाण, अलीम वकील, र रा गोसावी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सेतू माधवराव पगडी। प्रश्न क्रमांक 79, श्रीकृष्ण भक्तीपर 5 प्रकरणे असलेली पंचसुधा ही निर्मिती कोणाची? पर्याय आहे नागेश, सामराज, विठ्ठल बिडकर, वामन पंडित। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वामन पंडित। प्रश्न क्रमांक 80, पुढील शाहिरांचा त्यांच्या जन्मकाळानुसार क्रम ओळखा। पर्याय आहे आनंदी फंदी, रामजोशी, प्रभाकर, सगनभाऊ, रामजोशी, अनंत फंदी, प्रभाकर, सगनभाऊ, प्रभाकर, आनंदी फंदी, रामजोशी, प्रभाकर, सगनभाऊ, रामजोशी, अनंत फंदी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अनंत फंदी, रामजोशी, प्रभाकर, सगनभाऊ। प्रश्न क्रमांक 81, साहित्य क्षमता ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाने मांडली आहे? पर्याय आहे नॉर्थरॉप फ्राय, जोनाथन कलर, हर्बर्ट रीड, एरिस्टॉटल। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जोनाथन कलर। या पुढची प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।